नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी बघणार आहोत, पण हे चिकन आपण पाणी न टाकता शिजवलेलं आहे। आचारी चिकन बनवणार आहोत आज। ही माझी स्पेशल रेसिपी आहे। याचा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत। इतका चवदार मसाला होतो ना हा। आणि पाणी न टाकता चिकन किती वेळ शिजवायचं, मसाल्यासाठी कोणते कोणते पदार्थ घ्यायचे, हे सगळं अगदी व्यवस्थित मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मस्त असं आचारी चिकन बनवा। ते गरमागरम भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा, भन्नाटच लागते। तुम्ही बघू शकता चिकन मसाला अगदी मस्त झालेला आहे। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। पण हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। आचारी चिकन बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। चिकन घेतलेले आहे, अर्धा किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुतलेले आहे। एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 कांदेही बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे। लसूण घेतलेला आहे 12 ते 15 पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, सुकं खोबरं इथे 2 चमचे घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। आपण याचं आपण वाटण तयार करणार आहोत। खडा गरम मसाल्यामध्ये मी इथं 1 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचे तीळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 तमालपत्र घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 हिरव्या विलायच्याही आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे। मसाल्यामध्ये आपण इथे 1.5 चमचा चिकन मसाला घेतलेला आहे, 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। यासाठी मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि हळदही टाकून घेते। हळद आणि मीठ लावून आपण चिकन मॅरिनेट करायचं आहे, बाकी काहीही टाकणार नाही याच्यात। हळद आणि मीठ लावूनच मी हे अर्धा तास झाकून ठेवणार आहे, छान मॅरिनेट करून घेणार आहे। चिकन आता मॅरिनेट करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। कढई गॅसवरती ठेवलेली आहे, त्यामध्ये धने टाकलेले आहेत, तीळ सुद्धा टाकलेले आहेत। आता खडा गरम मसालाही आपण याच्यामध्ये टाकूया, त्याचबरोबर सुकं खोबरंही मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि खरपूस असं हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। धने, तीळ, खोबरं, खडा गरम मसाला छान भाजून झाल्यानंतर आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत। हा सिक्रेट मसाला आहे, याने ना खूप छान चव येते चिकनला, म्हणून हे सर्व साहित्य तुम्ही आवर्जून टाका मसाल्यामध्ये। आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यातच आपण आलं, लसूण, कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत आणि जिरे सुद्धा टाकणार आहोत। जिरे आपण भाजलेले नाही आहेत, बाकी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे। आता याच्यातच मी हिरव्या मिरच्या सुद्धा टाकते, आलं सुद्धा टाकते, लसूणही टाकणार आहे आणि जिरे सुद्धा टाकूया आणि कोथिंबीर सुद्धा सगळी टाकूया आणि याचं छान असं वाटण करून घेऊया। थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक असं हे वाटण तयार करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक वाटण तयार करायचं आहे। थोडंसं पाणी सुद्धा टाकलं होतं मी, जास्त नाही, 3 ते 4 चमचे पाणी टाकून हे वाटण तयार केलेलं आहे। मसाला भाजून वाटून तयार झालेला आहे, त्याचबरोबर चिकनही मॅरिनेट झालेला असेल। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल मी टाकलेलं आहे कढईमध्ये। अर्धा तास झालेला आहे, चिकन छान मॅरिनेट झालेलं असेल। आता तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते। 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये छान असे परतून घेऊया। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा जास्त जाळायचा सुद्धा नाही आणि कच्चाही नाही राहिला पाहिजे, फक्त याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते। एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, तोही तेलामध्ये आपण छान परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो टाकणार आहोत। हा मसाला सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। तसं जर मसाला भाजून घेतलेला आहे आपण, पण आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे कच्चा आहे, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत हा मसाला छान शिजून घ्यायचा आहे। हा मसाला खाली लागू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, जास्त नाही, अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे।
1 ते 2 मिनिटे हा मसाला मी परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते। मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला राहिलेला होता, त्यात पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। जास्त नाही, अर्धी वाटी पाणी फक्त टाकलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला छान शिजवून घेऊया। मसाला आता छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेणार आहे। जास्त वेळ नाही, 1 मिनिटभरच फक्त हा मसाला आपण शिजवून घेतलेला आहे, कारण चिकन शिजवताना मसाले सुद्धा शिजवून निघणार आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही शिजवलेले। आता मी घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे, बेडगी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे। आता चिकन मसालाही आपण याच्यामध्ये टाकूया। आता हे मसाले आपण छान असे परतून घेऊया। हळद नाही टाकलेली मी इथे, कारण हळद आपण आधीच टाकलेली आहे मॅरिनेट करताना। आणि धने पावडर जिरे पावडरही नाही टाकलेली, कारण धने आपण वाटून घेतलेले आहेत, जिरे सुद्धा आपण मसाल्यामध्ये वाटून घेतलेले आहेत। त्यामुळे फक्त चिकन मसाला आणि घरगुती तिखट मसाला आणि मिरची पावडर टाकलेली आहे। आता हे मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे छान शिजवून घेऊया। 1 मिनिटभरातच पाणी आटून गेलेलं आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे। पूर्ण घरामध्ये या मसाल्याचा सुगंध दरवळला आहे। इतका छान सुगंध येतो आहे। आपण सर्व घरगुतीच मसाले वापरलेले आहेत आणि अगदी छान सुगंध सुटलेला आहे। मसाला छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। हे चिकनही आपण मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटे आपण हे चिकन परतून घेऊया। चिकन मॅरिनेट केल्यामुळे ना ते शिजायला वेळ लागत नाही, म्हणून हे स्किप करू नका। चिकन तुम्ही मॅरिनेट करून ठेवा अर्धा तास तरी, आणि वेळ नसेल तर 15 मिनिटे मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल। 2 मिनिटे हे चिकन मी छान परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये, तुम्ही बघू शकता। आता याची चव आणखीन वाढण्यासाठी आहे ना, मी एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे याच्यामध्ये। मी लसूण टाकणार आहे याच्यामध्ये, बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे आपण 1 चमचाभर। हा लसूण दाताखाली आला ना चिकन मसाला खाताना इतका मस्त लागतो ना। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकूया आपण याच्यामध्ये। आता लसूण आणि कोथिंबीर या चिकनमध्ये छान अशी मिक्स करूया आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, कमी ठेवायचा गॅस आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटे हे चिकन शिजवून घ्यायचं। लसूण कोथिंबीर मिक्स केल्यानंतर मी आता झाकण ठेवलेलं आहे कढईवरती। आता जवळजवळ 10 मिनिटे झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता चिकनला किती पाणी सुटलेलं आहे। आपण याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकलेलं, चिकनला स्वतःच अंगचं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच पाण्यामध्ये आपण अजून 10 ते 15 मिनिटे चिकन शिजवून घेणार आहोत। एकदा छानसं हलवून घेऊया आणि नंतर परत या कढईवरती झाकण ठेवूया आणि हे चिकन शिजवून घेऊया। आता मी याच्यावरती झाकण ठेवते आहे आणि या झाकणावरती आपण पाणी टाकायचं आहे। याने काय होतं, चिकन खाली लागणार नाही, अगदी छान शिजेल। वरचं पाणीही गरम होईल, त्यामुळे वरूनही वाफ लागेल चिकनला आणि ते अगदी मस्त शिजेल। आता 10 ते 15 मिनिटे आपण हे चिकन छान शिजू देऊया। आता 15 मिनिटे झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया। आधी 10 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटे, असं जवळजवळ 25 मिनिटे हे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे। पाणी अजिबात टाकलं नव्हतं आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आचारी चिकन तयार झालेला आहे। चिकनच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजवलेलं आचारी चिकन खायला इतकं जबरदस्त लागतं ना, तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा आणि अशीच सगळी पद्धत करा। हेच मसाले वापरा आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, लो गॅसची फ्लेम ठेवून हे आचारी चिकन शिजवायचं। तुम्ही जर गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर हे चिकन जळू शकतं, त्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आणि 20 ते 25 मिनिटे हे चिकन शिजवून घ्यायचं। अगदी मस्त शिजतं आणि मस्त चवदार लागतं। तुम्ही बघू शकता आचारी चिकन अगदी मस्त झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि तुम्ही केलेलं आचारी चिकन कसं झालं आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका। तुम्ही करणारच, कारण होतंच इतकं भन्नाट आणि तुम्ही बघू शकता दिसायलाही अगदी मस्त दिसतं आहे। हे गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खा, कशाबरोबरही खाल्लं ना तरी अगदी मस्त चविष्ट लागतं। तर आवडली आहे ना तुम्हाला ही रेसिपी? आवडलीच असणार, कारण होतंच अगदी भन्नाट हे आचारी चिकन। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं आचारी चिकन बनवा, खा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका। शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा मस्त अशा आचारी चिकनची रेसिपी मिळेल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। छान रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।